तुम्ही आता हे जे चोरायचा प्रयत्न केलात ना, हे तुमच्यासाठी फक्त सोनं असेल, पण आमच्यासाठी आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने गळ्यात बांधलेली सौभाग्याची खूण असते ही. जसं दर वटपौर्णिमेला प्रत्येक बाई तिच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, वडाला फेऱ्या मारते, तसा प्रत्येक नवरा त्याच्या बायकोच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालून तिला वचन देतो. मांगल्यम तंतुना नेन मम जीवन हेतुना. या मंगळसूत्राच्या मंगल धाग्याने मी तुला माझ्या आयुष्याशी जोडतोय. नवरा बायकोमध्ये कितीही भांडणं झाली ना, तरी या धाग्यामुळे त्यांचं नातं घट्ट बांधलेलं असतं. आत्ता या ज्या सगळ्या बायका आहेत ना, या सगळ्यांना तुम्ही विचारा, मरण जरी समोर आलं ना, तरी ते सौभाग्यवतीचं असावं अशीच प्रार्थना करतील त्या. या ज्या सगळ्या बायका आता वडाची पूजा करतायत ना, त्यांच्याकडे एकदा पवित्र नजरेने बघा, मग तुम्हाला या मंगळसूत्राचं पावित्र्य लक्षात येईल. बाईला फक्त सहनशक्ती समजायची चूक करू नका, कारण ती एक शक्ती आहे आणि हे मंगळसूत्र तिची ताकद आहे. आणि माझ्यासाठी तर ही ताकद 100 पटीनं जास्त आहे, कारण हे माझ्यासाठी माझं सौभाग्य आहे आणि माझ्या आईची आठवण आहे. त्यामुळे इथून पुढे या मंगळसूत्राकडे वाईट नजरेनं बघायची हिम्मत सुद्धा करायची नाही, कारण तसं जर तुम्ही केलंत ना, तर तुमचे डोळे फोडायला आणि तुमचे हात छाटून टाकायला आम्ही बायका मागे पुढे बघणार नाही. अरे बघताय काय, मारा आहे ना. हा मारा. नाही 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 ताई, ताई ह्यांना जी शिक्षा द्यायची होती ती आपण दिली आहे. आता बाकीचं काम पोलीस करतील. चल रे चल. तारिणी काय भारी बोललीस ग, अंगावर काटा आला. तुझा नवरा किती छान आहे ग, असा नवरा मिळायला भाग्य लागतो. आत्ता जर तो आला नसता ना, तर तुझं काही मंगळसूत्र मिळालं नसतं. हा असं कसं? बायका मंगळसूत्र घालतात तर ते सांभाळण्याची धमक पण असते त्यांच्यात. म्हणून तारिणी, आणि असं घाबरायचं नाही. हो, मी नक्की प्रयत्न करेन. मंगळसूत्राची डिझाईन काय आहे याचा विचार करणाऱ्या आजकालच्या पिढीला त्याची ताकद काय आहे हे समजतं. हे कौतुकास्पद आहे. चला आपण वडाची पूजा करून घेऊया. चला चला चला. हा काय रे, काय झालं? नाही, सवय नाहीये ना. म्हणजे आपण कुठे रोज अशी मारामारी करतो. पण शेवटी मंगळसूत्र तुझ्या फाईटमुळे मिळालं. मग आता तूच घाल तिच्या गळ्यात. आजपर्यंत हे मिशन म्हणून घातलं, पण आज वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपलं नातं म्हणून घालते. झाली आहेत का तुमची नाटकं? चला आता पूजेसाठी आलोय. चल चल लवकर, वहिनी चिडतील.
मिलना साथ जन्म भर, साथ जन्म भर. तू माझा मी तुझी रे सात जन्म भर. साथ जन्म भर, साथ जन्म भर. तू माझी मी तुझा ग सात जन्म भर, सात जन्म भर, सात जन्म भर. भेड दोघातली तुटे ना सात जन्म भर, सात जन्म भर. केदार, काय करतोस तू? काय प्रॉब्लेम आहे? अरे नात्यात आदर असावा, आपलेपणा असावा, आणि तो बायकोनीच का करायला हवा? नातं दोघांचं आहे ना, मग दोघांनी सांभाळायला हवं ते. माझ्या हातात जर असतं ना, तर वर्षातला एक दिवस पुरुषांसाठी वटपौर्णिमा ठेवली असती. फोटो काढूया. सुमीला पाठवायचंय. काढूया. मी काढू फोटो? हो. तारिणी, अगं हस ना जराशी. थोडंसं असं